नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत होत आहे। आपल्या MPC सरळ सेवा पोलीस भरती याला अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय असणारा तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आहे। आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावर बरेच असे प्रश्न येत असतात। त्या प्रश्नातील आपण आज एकदम महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर चला बघू, आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत। तो म्हणजे कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे। आता कोकण किनारपट्टीची लांबीचा विचार करताना आपल्याला कोकण हा शब्द लगेच आठवत असतो। आपला सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या भागाला कोकण असं म्हटलं जातं आणि त्या कोकणाची आपल्याला लांबी सुमारे किती किलोमीटर विचारलेली आहे आणि आपल्याला ते पर्याय दिलेले असतात। आपल्याला त्या पर्यायातून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं असतं। आता बघा, तुम्हाला कळलं की कोकण म्हणजे काय, तर आपला सह्याद्री पर्वत व आपली अरबी समुद्र यांच्या मधल्या भागाला जो चिंचोळा भाग आहे त्याला कोकण म्हणतात आणि त्या कोकण किनारपट्टीची लांबी विचारलेली आहे। आता कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे। मग आपल्याला असे पर्याय दिलेले असतात, त्याच्यातून आपल्याला उत्तर ते बरोबर शोधायचं असतं। मग आपल्याला कळलं की बाबा की पर्याय क्रमांक कितवा आहे, तर तो तिसरा आहे। त्याचं उत्तर आहे 720 किलोमीटर। म्हणजे आपल्याला कोकण किनारपट्टीची एकूण लांबी कळली ती म्हणजे किती आहे, 720 किलोमीटर। असं आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं। आता बघा, तसंच आपण दुसरा प्रश्न बघूया। कोकणची सरासरी रुंदी किती किलोमीटर आहे विचारलंय। आता विद्यार्थी मित्रांनो, कोकण हा मधला चिंचोळा भाग आहे, त्याची सगळीकडे रुंदी सारखी नाही, सगळीकडे रुंदी सारखी नाही। म्हणून बघा, त्यांनी त्याची सरासरी रुंदी विचारलेली आहे। आपल्याला कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किलोमीटर मध्ये विचारलेली आहे। तर बघा, आपल्याला सरासरी त्याची रुंदी बघायची आहे। मग आपल्याला पर्याय दिलेले असतात, कसं 40 ते 50 मीटर मध्ये, बघा किलोमीटर मध्ये दिले, परत 90 ते 95, 30 ते 60 आणि 15 ते 30 किलोमीटर मध्ये प्रश्न विचारलेला असतो। आता कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वत्र सारखी नाही। बघा, आपण दक्षिणेकडे उत्तरेकडे गेलो किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर रुंदीत कधी कधी फरक दिसत असतो, कमी जास्त दिसत असतो। म्हणून आपल्याला सरासरी रुंदी विचारलेली आहे कोकण किनारपट्टीची। तर सरासरी रुंदी ही 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे। 30 ते 60, कुठं आपल्याला ती 30 किलोमीटर दिसणार आहे, तर कुठं ती 60 किलोमीटर दिसणार आहे। असं आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलमधला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तो म्हणजे कोकण किनारपट्टीची आपल्याला रुंदी विचारलेली आहे, ती विद्यार्थी मित्रांनो 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे। सर्वत्र त्याची रुंदी सारखी नाही। त्यामुळे जर तुम्हाला हा कधी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपण लगेच 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान असं आपण उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे आपल्याला या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तिसऱ्यामध्ये मिळालेलं आहे। आता बघा, तसंच आपण एक तिसरा प्रश्न बघणार आहोत। तो म्हणजे बघा, कोकणच्या सखल भागास काय म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, समुद्राच्या लगतचा जो भाग असतो ना, त्यास बघा खलाटी असं म्हणत असतात। खलाटी म्हणत असतात। आता त्यांनी सकल भाग विचारलाय, म्हणजे सपाट प्रदेश असतो, त्याला खलाटी असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोकण किनारपट्टीची वैशिष्ट्ये शिकत असताना त्याची काय आपल्याला भूरूपे शिकायची असतात। त्या भूरूपातील हे खलाटी वलाटी हे आपल्याला प्रश्न येत असतात। आता विद्यार्थी मित्रांनो, खलाटी म्हणजेच काय, तर कोकण किनारपट्टीला जो सपाट मैदानाचा प्रदेश आहे त्यास खलाटी असं म्हणतात। मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळणार, तर पर्याय क्रमांक तिसरा। आता जर आपल्याला कोकण किनारपट्टीतलं खलाटी जर हे भूरूप बघायचं असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, आपण कधीतरी गणपतीपुळ्याला फिरायला जात असतो। गणपतीपुळ्याला जर तुम्ही गेला तर बघा, त्या मंदिराच्या समोर जे सपाट मैदान दिसतंय तो खलाटीचा भाग असतो आणि त्या मंदिराच्या मागे लगेच बघा डोंगराळ भाग दिसतोय तुम्हाला, तो डोंगराळ भाग म्हणजे सगळा वलाटीचा प्रदेश असतो। आपल्या कोकण किनारपट्टीतील ही दोन महत्त्वाची भूरूपे आहेत, ती म्हणजे काय, खलाटी आणि वलाटी। मग बघा, या प्रश्नातच तुम्हाला दोन उत्तर मिळू शकतात। प्रश्न कसा येईल तुम्हाला बघा, प्रश्न आता आपला कसा आहे, तर कोकणच्या सकल भागास काय म्हणतात। मग सकल भागास विचारलं तर खलाटी म्हणतात, कारण तो समुद्राच्या लगतचा सपाट भाग असतो। आणि वलाटी म्हणजे काय, मग असं जरी विचारलं तर कोकण किनारपट्टीचा जो डोंगराळ भाग आहे त्यास वलाटी असं म्हटलं जातं। मग प्रश्न ती कसा टाकू शकतील याच प्रश्नावर, तर कोकणच्या
डोंगराळ भागास काय म्हणायचं, तर त्याला वलाटे असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रश्नातून आपल्याला 2 प्रश्नाची उत्तरं मिळू शकतात. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की कोकणच्या सखल भागास खलाटी असं म्हणतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3 की कोकणच्या सखल भागास खलाटी असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं, समुद्राच्या जो लगतचा जमिनीचा भूप्रदेश सपाट असतो ना त्याला खलाटी म्हणायचं, आणि समुद्राचा लगतचा सपाट भाग नसता तो डोंगराळ भाग दिसत असतो लगेच, त्याला वलाटे असं म्हटलं जातं. असा आपण प्रश्न क्रमांक 3 आणि त्याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. आता बघा चौथा प्रश्न बघूया आपण. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे निश्चित झालेली आहे. मग आपल्याला ती कुणामुळे निश्चित झालेली आहे? कोकणची दक्षिण आणि उत्तर सीमा, म्हणजे उत्तर आणि दक्षिण सीमा असं विचारलेलं आहे. आपण प्रश्न नीट वाचायचा, कधी कधी दक्षिण उत्तर देतात, मग आपण पर्यायतनं प्रश्न शोधत असतो. उत्तर आणि दक्षिण. आता उत्तरेकडे बघितलं आपण तर बघा दातीवाराची खाडी आहे, तर दक्षिणेकडे गेलो आपण तर तेरेखोलची खाडी आहे, खाली गेल्यानंतर तेरेखोलची खाडी. याच्या दरम्यान आपल्या कोकण किनारपट्टीची अनुक्रमे सीमा बंदिस्त केलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक दृष्ट्याच आपल्या सीमा ह्या निश्चित केलेल्या असतात. कुठं नदी असतील, कुठं पर्वत असतील, कुठं डोंगररांग असेल, त्यानं सीमा निश्चित केलेल्या असतात. आता आपण कोकण किनारपट्टीचा विचार करतोय. कोकण किनारपट्टीचा विचार करत असताना आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलाय उत्तर व दक्षिण सीमा बघायचे. मग उत्तर आणि दक्षिण सीमा ही दातीवारीची खाडी आणि तेरेखोलची खाडी या दरम्यान त्याची उत्तर आणि दक्षिण सीमा ही बंदिस्त झालेली आहे. आणि बघा पर्याय बघा त्यांनी कशी दिल्यात: वसईची खाडी, तेरेखोलची खाडी, दातीवारची खाडी आणि कार्लीची खाडी. वसईची खाडी आणि कर्लीची खाडी दिली. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळत आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक पहिला, दातीवाराची खाडी आणि तेरेखोलची खाडी. असा आपण अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न बघितलाय. कारण विद्यार्थी मित्रांनो, कोकण किनारपट्टीचं जसं आपण खलाटी आणि वलाटी असं एक महत्त्वाचं भूरूप बघितलं, तसं कोकण किनारपट्टीचं खाडी एक वैशिष्ट्य असतं बघा. खाडी, खाड्या म्हणजे काय तर समुद्राला भरती येते, भरतीचे पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत शिरतं ना त्यास खाडे असं म्हणत असतात. आणि त्या खाड्याने आपली कोकण किनारपट्टी निश्चित झालेली आहे. आपण कोकण किनारपट्टीतल्या खाड्या सगळ्या अभ्यास करत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर मग आपल्याला बरोबर मिळालं कोणतं, तर ती दातीवाऱ्याची खाडी, ती तेरेखोलची खाडी. कोणती सीमा पण लक्षात ठेवायचं, उत्तर सीमा व दक्षिण सीमा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कधी कधी दक्षिण व उत्तर विचारतात. मग दक्षिण व उत्तर विचारला तरी आपला पर्याय क्रमांक लगेच बदलला पाहिजे. दक्षिणेकडे विचारलंय का उत्तरेकडे विचारलंय का उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असा प्रश्न विचारलेला असला तर आपलं लगेच पर्याय बदलला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक पहिला मिळालं ते म्हणजे दातीवाऱ्याची खाडी आणि तेरेखोलची खाडी. असाच आपण पुढचा प्रश्न बघूया. तो म्हणजे 5वा. बघा कसा प्रश्न आहे. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात. सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात म्हणजे सह्याद्री पर्वताला अनेक दुसरं नाव काय आहे हे आपल्याला या 5व्या प्रश्नातून विचारलेलं आहे. सह्याद्री पर्वत. आता पर्याय जर आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो तर बघा कसं दिलंय: पूर्व घाट, पश्चिम घाट, घाट माता आणि बोरघाट. विद्यार्थी मित्रांनो, आता 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आता पूर्व घाट पूर्वेकडे आहे का आपला, तर नाही, म्हणजे तो तर नसणारच आहे. आता पश्चिम घाट, आपल्या सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट म्हणून पण ओळखलं जात असतं. तो पश्चिम घाटालाच आपण सह्याद्री पर्वत म्हणून ओळखलं जात असतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोणतं मिळणार आहे, तर पश्चिम घाट म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे पश्चिम घाट आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता घाटमाता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सह्याद्री पर्वतात जो उंचावर जो सपाट भाग असतो त्यास घाटमाता असं म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तर ह्याचा होणारच नाही. आता बोरघाट, आपण पुण्यातून मुंबईला जात असतो तेव्हा बोरघाट लागत असतो, बोरघाट लागत असतो. त्यामुळे सह्याद्री पर्वताचं दुसरं नाव हा पर्याय क्रमांक आपल्याला किती मिळाला, तर पर्याय क्रमांक 2 तो म्हणजे पश्चिम घाट. एवढं उत्तर तुम्ही लगेच लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात आलं का? असं आपण 5व्या प्रश्नाचं सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असं म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलेलं आहे. आता जर आपण पुढचा प्रश्न बघितला
तर बघा काय दिलेलं आहे, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची विचारलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपला सह्याद्री पर्वत हा कड्यासारखा उभा आहे. आता त्याची उंची सर्वत्र सारखी नाही, म्हणून बघा सह्याद्री पर्वतातील आपण वेगवेगळी शिखरं आणि त्यांची उंची मीटरमध्ये बघत असतो. आता आपल्याला प्रश्न कसा बघा विचारलेला आहे, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची मीटर दरम्यान दिलेली विचारलेली आहे. अख्ख्या सह्याद्री पर्वतात त्यातलं कळसुबाई शिखर, साल्हेर, मुल्हेर अशी काही विचारलेली नाही तुम्हाला. फक्त सह्याद्री पर्वताची सरासरी उंची मीटरमध्ये विचारलेली आहे. आता सह्याद्री पर्वत सर्वत्र सारखा नाही, मग आपल्याला असे पर्याय दिलेले असतात आणि मग आपण पर्याय शोधत असतो. आता आपल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची मीटरमध्ये 915 ते 1220 मीटरच्या दरम्यान आहे. मीटरच्या दरम्यान आहे. मग आपण चारही पर्याय वाचत असतो. म्हणजे आता आपल्याला उत्तर लगेच कळालं. काय कळालं की आपल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची मीटरमध्ये किती आहे, तर 915 ते 1220 मीटरच्या दरम्यान आहे. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक ह्याचं किती मिळालं, पर्याय क्रमांक पहिला तो म्हणजे 915 ते 1220 मीटरच्या दरम्यान आपल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची कळली. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची, सह्याद्री पर्वत सर्वत्र सारखा नाही. आपण सह्याद्री पर्वत शिकताना त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, लक्षात ठेवा. आता बघा त्याच्या पुढचा प्रश्न कसा आलाय. आज आपण आजच्या तासाला तो आपला कोकण असू, सह्याद्री पर्वत असू, देश असू, यातले आपले प्राकृतिक घटकातले 3 घटक घेऊन त्याच्यावर येणारे प्रश्न आपण बघतोय बघा. मग आपण 7वा प्रश्न बघतोय बघा. अरबी समुद्रास समांतर असणारा, अरबी समुद्राला समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनारपट्टीपासून, विद्यार्थी मित्रांनो, किनारपट्टीपासून किती किलोमीटरच्या दरम्यान आहे. बघा प्रश्न काय विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रश्न नीट वाचल्या नसल्यामुळे आपला प्रश्न चुकत असतो. आपला अरबी समुद्र घेतला, त्या अरबी समुद्राला समांतर कोण आहे, उत्तर दक्षिण पसरलेला, तर सह्याद्री पर्वत आहे. मग सह्याद्री पर्वत हा कोकण किनारपट्टीपासून, प्रश्न कसा विचारलाय बघा, कोकण किनारपट्टीपासून किती किलोमीटरच्या दरम्यान आहे. म्हणजे आपण अरबी समुद्र सोडायचा, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत, आपल्या कोकणापासून सह्याद्री पर्वतापर्यंतचं अंतर विचारलेलं आहे. आता कोकण तुम्ही बघितलाच की आपण अरबी समुद्र व सह्याद्री यांच्यामधल्या चिंचोळा भागाला आपण कोकण असं म्हणतो. आता कोकण कधी कमी कधी जास्त आहे, मग आपल्याला त्या किनारपट्टीपासूनची किलोमीटरमध्ये त्याचं अंतर विचारलेलं आहे. आता आपल्या कोकण किनारपट्टीमधल्या तो सह्याद्री पर्वत किती लांब आहे कोकण किनारपट्टीपासून, तर विद्यार्थी मित्रांनो तो 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे. कधी कधी कोकणापासून लगेचच थोड्याच अंतरावर सह्याद्री पर्वताचा भाग लागतो, मग तो एकदम जवळचा वाटतो, म्हणून काय 30च्या दरम्यान, आणि कधी कधी जास्त पण वाटत असतो, तो 60च्या दरम्यान. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळालेलं आहे. म्हणजे प्रश्न काय होणार असणार, अरबी समुद्रात समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनारपट्टीपासून किती किलोमीटरच्या अंतरावर आहे. मग आपण उत्तर ते पर्याय क्रमांक 4 देणार, कारण 30 ते 60च्या दरम्यान आपल्या कोकण किनारपट्टीपासून आपला सह्याद्री पर्वत अंतरावर आहे. असं आपण या 7व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपण बरोबर दिलेलं आहे. आता बघा पुढचा प्रश्न आपण त्याच्यावरचा बघूया. पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून, सह्याद्री पर्वतरांगे, आपल्या महाराष्ट्रात फक्त त्या पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग म्हटलं जात असतं. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून, विद्यार्थी मित्रांनो, दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास, आपण दक्षिणेकडे उत्तरेकडे जायचे, उत्तरेकडून दक्षिणेकडे नाही, दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची कमी होत जाती का जास्त होत जाती का तेवढीच राहते, असं प्रश्न विचारला आहे. आणि मग आपल्याला उत्तर दिलेत, कमी होत जाते, समान राहते, किंवा वाढत जाते, किंवा असमान होते, असमान होते. आता आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे असा विचार करायचे आपल्याला, उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलेलं नाही, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कोकणात गेलो आणि आपल्या सह्याद्री पर्वतात आपण दक्षिणेकडे उत्तरेकडे जायला लागलो, तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडे उत्तरेकडे जात असतो, तेव्हा त्यांची उंची विद्यार्थी मित्रांनो वाढत वाढत जाते.
म्हणजे बघा आपण अहमदनगर मध्ये गेलो तर कळसुबाई शिखर लागतं बघा 1746 मीटर उंचीचं. वाढत 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 जाते. मग आपल्याला याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवीत मिळणार आहे? तर बघा पर्याय क्रमांक तिसऱ्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलो सह्याद्री पर्वत रांगेतून, तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तिसऱ्यामध्ये मिळणार, कारण ती वाढत जाते उंची, कमी होत नाही. म्हणून बघा आपण बघितलं तर तिकडची सगळी मोठी मोठी शिखर आपल्याला बघायला मिळत असतात, म्हणजे उंची वाढत जाते. कुठून? दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले. मग हाच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिरवून टाकला असता, तरी तुम्हाला तो प्रश्न फिरवून टाकला असता तर तुम्हाला उत्तर लगेच तयार झालं असतं. म्हणजे आता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण समजलं. कसं? त्यांनी असाच प्रश्न टाकला तर की बाबा महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास त्याची उंची काय होत जाणार? मग कमी होत जाणार. एवढं उत्तर तुम्ही लक्षात ठेवायचं. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वाढत जाते असं प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला तो प्रश्न कसाही टाकला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. असं आपण आजच्या 8व्या प्रश्नाचं उत्तर दिलं की ती वाढत जाते. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला कितवा विद्यार्थी मित्रांनो मिळाला? पर्याय क्रमांक तिसरा, ते म्हणजे वाढत जात असते. आता बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्री पर्वताकडे पाहिल्यास तो कसा दिसतो विचारलंय. म्हणजे आता आपण कोकणात उभं राहिलं पाहिजे, पण कोकणात पण कुठं? तर सखल भागात उभं राहिलं पाहिजे. आणि त्या सखल भागातून आपण कुणाकडे पाहिजे? तर सह्याद्री पर्वताकडे पाहिजे. मग सह्याद्री पर्वताकडे पाहिल्यानंतर तो सह्याद्री पर्वत आपल्याला कसा भासत असतो, असं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर शोधायचे. आता कोकण किनारपट्टीला आपण सखल भागात उभं राहणार आणि कुणाकडे पाहणार? सह्याद्री पर्वताकडे पाहणार. म्हणजे आपण पूर्वेकडे तोंड करणार, कोकणात उभं राहून. मग आपल्याला सह्याद्री पर्वत कसा दिसणार आहे? तो डोंगर रांगेसारखा दिसणार आहे, सपाट प्रदेशासारखा दिसणार आहे, खालगट दिसणार आहे खोऱ्यासारखा, का सरळ कड्यासारखा दिसणार आहे? आता बघा आपला सह्याद्री पर्वत हा कड्यासारखा सकल दिसत असतो. मग सरळ तो कड्यासारखा असा उभा आहे. आपण म्हणतो बघा हिमालयावरी आला घाला आणि सह्याद्रीगिरी हा धावून गेला, असा कड्यासारखा भिंतीसारखा तो एकदम भक्कम उभा आहे. म्हणजे कोकणातून आपण बघितलं सह्याद्री पर्वताकडं तर तो सरळ कड्यासारखा आपल्याला भासणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळतंय. ते म्हणजे कसं? सरळ आणि तो कड्यासारखा भासत आहे किंवा आपल्याला तो दिसत आहे. एवढा प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच लक्षात येत असतं. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत विद्यार्थी मित्रांनो कंकणाकृती झालेला सापडतो? कंकणाकृती. आणि कोकणातल्या अशा आपल्याला काही नद्या दिलेल्या आहेत. आता कंकणाकृती म्हणजे काय? तर बांगडी सारखा त्याचा आकार झालेला आहे सह्याद्री पर्वताचा. सह्याद्री पर्वताचा बांगडी सारखा आकार कुठे झालाय? कंकणाकृती. आणि कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान असा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा नद्या आपल्याला दोन अशा माहित पाहिजेत की तिथं सह्याद्री पर्वताचा आकार कंकणाकृती झालेला आहे. कंकणाकृती. मग पर्याय कसे दिले बघा. दातीवार, उल्हास, वैतरणा, सावित्री, मुचकोंदी, वशिष्ठी, कर्ली आणि तेरेखोल. विद्यार्थी मित्रांनो आपण जर कोकणात गेलो तर वैतरणा नदी आणि सावित्री नदी त्याच्या दरम्यान आपला सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती तयार झालेला आहे. कंकणाकृती तयार झालेला आहे. मग तुम्हाला या 4 पर्यायातून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती मिळालं? पर्याय क्रमांक दुसऱ्यावर. ते कसं? वैतरणा व सावित्री. म्हणजे वैतरणा व सावित्री या दोन नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ या सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. आता वैतरण नदीचा उगम कुठं होतो विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या जवळ जो आपण ब्रह्मगिरी पर्वत बघतो त्या ब्रह्मगिरी पर्वतावर बघा पश्चिम बाजूला या वैतरणा नदीचा उगम होत असतो. तर सावित्री नदीचा उगम हा आपल्या महाराष्ट्रातील आपल्या सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये सावित्री नदीचा उगम होत असतो. सावित्री नदी आणि मग ती कोकणात उतरत असते. आपल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होत असतो. त्यांच्या उगमाजवळ आपला सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती भासत आहे.
म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस विचारलेलं आहे. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस कोणती पर्वतरांग आहे विचारलंय. कोणती पर्वतरांग. आता आपला मूळ सह्याद्री पर्वताच्या उपरांगा 3 सातमाळा, अजंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. आता दक्षिणेस विचारलंय विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे कधी कधी आपला प्रश्न चुकत असतो. उत्तरेस विचारलं नाही, दक्षिणेस. आता सातमाळा अजंठा घेतलं, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग भीमा नदीच्या दक्षिणेस विचारलेला आहे. आता भीमा नदीचा विचार केला आणि दक्षिण बाजू बघितली विद्यार्थी मित्रांनो, तर तिथं शंभू महादेव डोंगररांग आहे. शंभू महादेव डोंगररांग आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडतं. ते म्हणजे कुठली. शंभू महादेव डोंगररांग. कोणती नदी विचारलेली आहे. भीमा नदी. आणि कोणती बाजू विचारलेली आहे तर दक्षिण विचारलेली आहे. त्यामुळे चुकायचं नाही. प्रश्न काय विचारलाय हा व्यवस्थित वाचायचा. आपण सहज चुकत असतो. आपल्या पर्वतरांगा सह्याद्रीच्या उपरांगा आपण अभ्यास करत असताना सातमाळा, अजंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग बघत असतो. त्याच्या दरम्यान उगम पावणाऱ्या नद्या, त्यांची दक्षिण बाजू, परत आपली उत्तर बाजू हे आपल्याला माहीत असतात आणि बरोबर ते प्रश्न तसे टाकत असतात आणि आपला प्रश्न मग कधीतरी चुकत असतो. विचार करायचा प्रश्न काय विचारलाय, आपण उत्तर काय देतोय. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळालं. ते म्हणजे शंभू महादेव डोंगररांग. काय उत्तर मिळालं. शंभू महादेव डोंगररांग. म्हणजे भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगररांग आहे. एवढं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न काय विचारलाय. आताच आपण तो बोललो पण. सातमाळा अजंठा डोंगररांग ही कोणत्या खोऱ्यांना वेगळी करते. सातमाळा अजंठा डोंगररांग. आता आपल्या सह्याद्री घेतला बघा. हा सह्याद्री उत्तर दक्षिण पसरलेला घेतला. हिता आहे सातमाळा अजंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. ह्या डोंगररांगा घेतल्या. सातपुडा पर्वतरांग वरते, तो आपल्या सह्याद्री पर्वतरांगेचा भाग नाही. आता बघा हिता आपण म्हणतो तापी नदी, हिथं घेतो गोदावरी, मग घेतो आपण भीमा आणि हिथं घेतो कृष्णा नदी घेत असतो. आणि ह्या सह्याद्रीच्या उपरांगाचा आपण अभ्यास करत असतो. आता जर बघितलं उत्तरेकडे तर तापी आणि गोदावरी यांच्यामध्ये कोणती गेली तर सातमाळा अजंठा डोंगररांग. त्याच्यानंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग आणि आपण त्याच्या नद्या बघत असतो. आता पर्याय जर बघितले तर बघा कसं दिलंय त्यांनी की तापी व गोदावरी, तापीवर गोदावरी. आता बघा मी ह्या रांगा पण काढल्यात आणि तुम्हाला त्या नदींचा क्रम पण सांगितला उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणजे आपल्याला जर दुसरा प्रश्न पर्याय पण वाचण्याची जरूर नाही, कारण आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये त्याचं उत्तर मिळालेलं आहे. ते उत्तर म्हणजे काय आहे तर तापी व गोदावरी. तापी व गोदावरीच्या दरम्यान आपल्या सातमाळा अजंठ्याची डोंगररांग आहे. सातमाळा आणि अजंठा. म्हणजे असं पण प्रश्न ते देऊ शकतील. तापी नदीचे खोरे व गोदावरी नदीचे खोरे या दोन नदींची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहेत. आपण नदी प्रणालीमध्ये तो घटक अभ्यास करतच असतो, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं पर्याय क्रमांक 1, तो म्हणजे तापी व गोदावरी. तापी व गोदावरी या दरम्यान आपली सातमाळा अजंठा डोंगररांग ही पसरलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तो म्हणजे महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही कशामुळे झालेली आहे. बघा आता तो प्रस्तरभंग झाला आणि तो मग सगळा शिलारस थंड झाला आणि मग त्याच्यावरून ते शब्दाचे शब्दप्रयोग आपल्याकडे केलेले असतात. आता पर्याय बघितले बघा. भ्रू प्रक्षोपण असा दिलाय, परत भ्रूंश, मूलक, उद्रेक, भूकंप आणि संचयन. आता या प्राकृतिक घटकातल्या संकल्पना आहेत. आपल्या महाराष्ट्र पठाराचीच निर्मिती विद्यार्थी मित्रांनो भ्रंश मूलक उद्रेकामुळे निर्माण झालेला आहे आणि तो तप्त लावा रस हळूहळू थंड होत गेलेला आहे. त्याच्या खुणा अजून आपल्याला महाराष्ट्रातील जे गरम पाण्याची झरे आहेत त्याच्यातून आपल्याला कधी कधी पाहावयास मिळत असतं. लक्ष ठेवा. म्हणजे आपल्याला या 13व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती मध्ये मिळालं. पर्याय क्रमांक 2, तो म्हणजे भ्रंशमूलक उद्रेकामुळे आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात
सातपुडा रांगेवर कोणते पठार विचारलेलं आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, उत्तर सीमा बघायची आपल्याला महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्राची उत्तर सीमा बघताना त्याचा वायव्य भाग बघायचे. आता वायव्य भागावर नंदुरबार जिल्हा आहे, आणि त्या नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेवर विद्यार्थी मित्रांनो कोणतं पठार, म्हणजे आपल्याला सातपुडा पर्वतरांगेमधलं उपशिखर बघायचे किंवा त्याची रांग बघायचे. विद्यार्थी मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी या सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्यातील एक मोठं पठार आहे, ते म्हणजे बघा तोरणमाळचं पठार. तोरणमाळचं पठार, त्या पठारावर तोरण्याची फुलं मोठ्या प्रमाणात सापडत असतात आणि असतातच, त्यामुळं त्याला नाव दिलं तोरणमाळचं पठार. आता पर्याय बघा कशी दिलेत: तोरणमाळ, तोरणा, औंध आणि मालेगाव अशी दिलेले आहेत. लक्षात ठेवा. आता तोरणा हे पुणे जिल्ह्यात जात, औंध हे सातारा जिल्ह्यात, मालेगाव हे नाशिकमध्ये जात. आता आपल्याला नंदुरबार जिल्हा विचारलाय, म्हणजे नंदुरबारमध्ये कोणतं असणार आहे? तोरणमाळचं पठार. आणि तोरणमाळचं पठार हे तिथलं स्थानिक नाव दिलेलं आहे, कारण तोरण्याची फुलं तिथं सापडतात म्हणून. आणि कधी कधी आपण ते पर्याय खोडून पण त्याचं उत्तर आपण देऊ शकतो, कारण आपल्याला माहित असतं मालेगाव म्हणजे नाशिकमध्ये आहे, औंध म्हणजे सातारामध्ये आहे, तोरणा म्हणजे लगेच आपण पुणे जिल्हा म्हणत असतो. म्हणजे नंदुरबार आहे, म्हणजे आपल्याला उत्तर बरोबर काय मिळणार आहे? तोरणमाळचं पठार. हे आपल्याला उत्तर 14व्या प्रश्नाचं वायव्येकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर पठार कोणतं आपल्याला सापडलेलं आहे? तर ते तोरणमाळचं पठार. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला याचं पहिलं उत्तर मिळालेलं आहे, ते म्हणजे तोरणमाळचं पठार. आणि हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, ते सारखा प्रश्न तुम्हाला तो कुठेतरी दिसत असतो. पुढचा प्रश्न बघा. पश्चिमेस सह्याद्री पर्वत, पश्चिमेस सह्याद्री पर्वत, पूर्वेस शंभू महादेव डोंगररांग. विद्यार्थी मित्रांनो, विचार करायचा बघा या प्रश्नाचा. ही बघा, इकडे पश्चिमेकडे सह्याद्री पर्वत, आपला सह्याद्री पर्वत, आणि पूर्वेस शंभू महादेव डोंगररांग. ही खोरे डोंगररांग आणि खोरे निश्चित झालेली आहेत. आता ती खोरं कुणामुळे निश्चित झालं असेल? तर बघा, आपल्या कृष्णा नदीमुळे झालेलं आहे. कृष्णा नदीमुळे झालेलं आहे. सह्याद्री पर्वत आणि शंभू महादेव डोंगररांगाने कोणतं खोरं निश्चित झालेलं आहे? तर ते कृष्णा खोरं. कृष्णा नदी इथं अशी वाहत आहे आणि इथं शंभू महादेव डोंगररांग आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळालेलं आहे, ते म्हणजे कृष्णा नदीचे खोरे निश्चित झालेले आहेत. आपल्याला कोणत्या नदीचं खोरं कसं निश्चित झालेलं आहे असा प्रश्न आपल्याला येत असतो. मग आपण सह्याद्री पर्वत हा मुख्य आपला उत्तर दक्षिण पसरलेला घेतो आणि त्याच्या त्या उपरांगा घेतो, आणि मग ती कोणती नदी कोणत्या खोऱ्यांच्या दरम्यान सह्याद्री पर्वत रांगेची उपरांगेत कोणत्या आहे ह्याच्यावरून आपण त्याचं उत्तर देत असतो. म्हणजे आपल्याला 15व्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, ते म्हणजे कृष्णा नदी. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, तो म्हणजे कोकणचा विस्तार उत्तरेस, बघा उत्तरेस कोणत्या नदीपासून दक्षिणेत झालेला आहे? आता आपल्याला उत्तरेस बघायचे. उत्तरेस विद्यार्थी मित्रांनो दमणगंगा नदी आहे, तर दक्षिणेस कोणती आहे? तेरेखोल नदी आहे. त्याच्या दरम्यान आपल्याला कोकणचा विस्तार पाहावयास मिळत असतो. म्हणजे आपली कोकण किनारपट्टी ही दमणगंगा ते तेरेखोलच्या दरम्यान त्याची सीमा निश्चित झालेली आहे. मग आपल्याला पर्याय बघा कसे दिलेत: वैतरणा नदी, गड नदी, दमणगंगा, तेरेखोल, वैतरणाथ, तेरेखोल आणि दमणगंगा आणि गड नदी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती मिळणार आहे? पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे दमणगंगा ते तेरेखोल. दमणगंगापासून ते तेरेखोल नदीपर्यंत आपल्या कोकणचा विस्तार आपल्याला पाहावयास मिळत असतो, उत्तरेपासून दक्षिणेकडे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागून सह्याद्री पर्वत आहे. या सह्याद्री पर्वताला होऊन कोकण किनारपट्टी निर्माण झालेली आहे. आता कोकण किनारपट्टी कशी निर्माण झालेली आहे, ती कोणत्या स्वरूपाची आहे हे विचारता नुसतं विचारलंय काय, किती कशी निर्माण झालेली आहे. आता सह्याद्री पर्वत आणि आपल्याला कोकण बघायचे, आणि ती प्रस्तरभंगाने तयार झालेली आहे. प्रस्तरभंगाने खचदरीतला तो सगळा भाग आपल्याला पाहावयास मिळत असतो. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळत आहे, ती म्हणजे प्रस्तरभंगाने आपली कोकण किनारपट्टी महाराष्ट्राची तयार झालेली आहे. लक्षात ठेवा. कळलं का?
हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, काय विचारलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याच्या रूपाने कोकण किनारपट्टीत काय प्रदेश आढळत असतो, ते कशामुळे तयार झालेलं आहे. आता बघा पर्याय कसे दिलेत, भूकंप, सुनामी, भूप्रक्षोभण आणि ज्वालामुखी. तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेच आपल्या महाराष्ट्राचं पठार तयार झालेलं आहे. आणि जर तुम्ही कोकणाचा विचार केला तर आपल्याला बघा वज्रेश्वरी नावाचं गरम पाण्याची झरी आपण वाचत असतो. वज्रेश्वरी, तिथं गरम पाणी आपल्याला बघायला मिळत असतं. त्याची निर्मितीच ही ज्वालामुखीचंच वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्याला ज्वालामुखीचे क्रियेचे अवशेष हे आपल्याला कुठे सापडत आहेत, गरम पाण्याच्या रूपात. आणि ते कुठे सापडत आहेत, आपल्याला कोकणात. म्हणून बघा आपण बऱ्यापैकी कोकणातील गरम पाण्याची झरे अभ्यास वगैरे करत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे आपली कोकण किनारपट्टीतली गरम पाण्याची जे झरे आहेत त्याचं मूळ कशात जातं आपल्याला, तर ज्वालामुखीमध्ये जात असतं. म्हणजे आपल्याला भूकंप झालेल्यामुळे नाही ती तयार झालं, सुनामी नाही, भूप्रक्षोभण नाही, आणि चौथा पर्याय मिळाला आपल्याला तो म्हणजे ज्वालामुखी. म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळालेलं आहे, ज्वालामुखी. लक्षात ठेवायचं की गरम पाण्याची झरी म्हटलं की ज्वालामुखी, एवढं लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, कोकण एक सलग मैदान नाही. कोकण काही सलग मैदान नाही. कोकण एक सलग मैदान नाही, तर मग ते कसं आहे, तर मग बघा पर्याय कसे दिलेले आहेत, सपाट पठार, खोलगट बशीसारखा, किंवा डोंगरांनी युक्त कमी उंचीचा सकल भाग. कमी उंचीचा सकल भाग असं विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील पैकी कोणतीही नाही. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. आता जर बघितलं तर कोकण एक सलग मैदान नाही, बरोबरच आहे. मग ते कसं आहे, तर डोंगर रांगांनी युक्त कमी उंचीचा सकल भाग आहे. म्हणून कोकणात काय उंच भाग आहे, कधी सकल भाग आहे, कधी समांतर भाग दिसतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळालं, ते म्हणजे डोंगर दऱ्यांनी युक्त कमी उंचीचा सकल भाग. म्हणून बघा आपण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या पठारावरून सह्याद्री पर्वतरांग पार करून कोकणात जाताना सगळी घाट लागत असतात बघा. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळत आहे. आणि शेवटचा प्रश्न आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे 20वा, कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यालगत प्रदेशाची उंची कमी होत जाते का वाढत जाते, का सारखीच राहते. तर विद्यार्थी बघा प्रश्न कसा विचारलाय, कोकण किनारपासून पूर्वेकडे जायचे, आपल्याला पूर्वेकडे जायचं, आणि पायथ्यालगतच्या प्रदेशाची उंची, विद्यार्थी मित्रांनो पायथ्यालगतच्या प्रदेशाची उंची ही वाढत वाढत जात असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालं, तर पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे वाढत जाते. असं आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपल्या महाराष्ट्राचा भूगोल हा अत्यंत सरळ सेवेला पोलीस भरतीला मराठीत म्हणजे एकदम इतका महत्त्वाचा असणारा प्रश्नाचं स्वरूप आणि त्याचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण महाराष्ट्रातीलच भूगोलमधील, प्राकृतिक भूगोलमधील अनेक असे चांगले महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण पुढच्या लेक्चरला येणार आहोत. धन्यवाद.